उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी कराडमधील प्रीतिसंगमावरती जात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला केलं अभिवादन। यशवंतराव चव्हाणांना वाहिली आदरांजली। अजित पवारांनी त्यांच्याशी चर्चा का केली नाही याचं फडणवीसांनीच आत्मचिंतन करावं, तर इतके लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस बोलतात ते खरं हे साफ चुकीचं। संजय राऊतांचा फडणवीसांना थेट इशारा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विलीनीकरणाबाबत न बोलण्याची पक्षाच्या प्रवक्त्यांना सूचना। पक्षाकडून केवळ सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदेच बोलतील। माहिती अभावी विसंगती टाळण्यासाठी पक्षाचा आदेश। रिअल हिरोला आमच्याकडून हिरावून नेलं आणि महाराष्ट्राच्या असंख्य स्वप्नांची राख रांगोळी केली। आमचा रिअल हिरो परत येणार आहे का? रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट। राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष, कोणाला पद द्यायचं याचा निर्णय ते घेतात, आम्ही नाही। मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, तर राज्यसभेवर कोणाला पाठवायचं हा आमचा अधिकार। तटकरेंची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। भाजपाकडून स्वतंत्र तर शिवसेना आणि राष्ट्रवादी आज एकत्रित गट स्थापन करणार। आणि साताऱ्यातील वाढे गावाजवळील कण्हेर डावा कालवा फुटला। कालव्याला भगदाड पडल्यामुळे शेती पाण्याखाली। शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची गट नोंदणी आज होणार आहे। दोन्ही पक्षांचे 2 स्वतंत्र गट असतील, त्यांची नोंदणी वेगवेगळी होणार आहे। त्यामुळे शिंदे सेनेला त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राखता येणार आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट तयार होईल, त्याची तशी नोंदणी होईल। आणि या गटात शिवसेनेचे 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक असतील। त्यामुळे महायुतीचे एकत्रित संख्याबळ आता 118 वरून 121 वर जाणार आहे। आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याशी। सुस्मिता, काही वेळापूर्वी महापालिकेच्या बाहेर सगळ्या भाजपच्या नगरसेवकांनी एकत्रित ते लोक आलेले होते, आता निघालेले आहेत का गट नोंदणी करता नवी मुंबईकडे? काय अधिक माहिती? 11 वाजता भाजप पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्यासाठी आपण बघतोय मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये सर्व प्रमुख नेते हे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अमित साटम आपल्याला समोर पाहायला मिळतं। विजयी सगळे नगरसेवक एकत्रितपणे बसलेले आहेत। साधारणपणे 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे, ज्या बैठकीमध्ये गटनेत्याची नियुक्ती केली जाणार आहे। मंगलप्रभात लोढा मुंबईचे पालकमंत्री देखील या बैठकीमध्ये सहभागी आहेत। प्रभाकर शिंदे असतील, त्याचबरोबर सगळे महत्त्वाचे नेते भाजपचे आज या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचे देखील नोंदणी आज केली जाणार आहे। त्यामुळे अनेक अर्थांनी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। हळूहळू महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठीची प्रक्रिया आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते। आज दोन्ही पक्षांकडून आपले गटनेते जाहीर केले जातील। त्यानंतर कोकण भवन येथे एकत्रित बसमध्ये बसून हे सगळे नगरसेवक जातील। एक प्रकारे शक्ती प्रदर्शन, आपलं बहुमत सिद्ध करण्याची संधी महायुती या निमित्तानं सगळ्यांसमोर मांडताना पाहायला मिळते आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गटनोंदणीनंतर स्थायी समिती, इतर अनेक ज्या मुंबई महानगरपालिकेच्या समित्या आहेत त्यामध्ये मिळणारी भागीदारी ही वाढत असते। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 नगरसेवक देखील यामध्ये सहभागी असतील। त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। पुढच्या टप्प्यामध्ये कोकण भवन येथे नोंदणी झाल्यानंतर अधिकृतपणे महापौर निवडीबद्दलची प्रक्रिया ही सुरू होईल। आणि आता 11 वाजता ज्या वेळेला ही बैठक सुरू होईल त्यानंतर गटनेता नेमका कोण होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की गटनेता आणि स्टँडिंग कमिटीवरती पुरुष उमेदवार हे असणार आहेत, पुरुष नगरसेवक हे असणार आहेत, कारण मुंबई महानगरपालिकेच्या महापौर या महिला असणार आहेत। नक्की सुस्मिता, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। आता 11 वाजता बैठक होणार आहे, महत्त्वाची ही भाजपची बैठक आहे आणि त्यानंतर गट नोंदणी करता मार्गक्रमण केलं जाईल।
अजित पवार यांना जे ओळखतात त्यांनी कधी भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केलं नाही. ठीक आहे, सत्तेसाठी एकत्र आले, त्यांच्यावरती काही संकटं भाजपनं लादली, घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी CBI मागे लावलं, त्याच्यावर इतर राजकारणी जे करतात तेच त्यांनी केलं. तेवढ्यापुरते ते भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फायली क्लिअर करून घेतल्या शहाणपणानं आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांच्या मूळ प्रवाहात येण्याची धडपड करत होते स्वगृही. आणि ती करत असताना किंवा त्याआधी त्यांनी कधीही भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा बटेंगे तो कटेंगे, हिंदू मुसलमान, दंगली, एक है तो सेफ है, या अजेंड्यावर त्यांनी केलं. तेवढ्यापुरते ते भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फायली क्लिअर करून घेतल्या. देवेंद्र फडणवीसांनी त्या विधानाला फुल स्टॉप दिलेला आहे. ते म्हणतात की जर असं झालं असतं तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली असती. नाही, असं काही नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीनं भाजपबरोबर गेले आणि त्यांना असं वाटलं कदाचित की भारतीय जनता पक्ष हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही. आता अजित पवार फडणवीसांबरोबर संदर्भात खादीत बरंच काही बोलायचे असं बोललो तर जर फडणवीस यांच्याशी त्याने चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसमध्ये विश्वास नसेल. जर त्यांना आपला स्वगृही परत जायचा असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय. एक है तो सेफ है, या अजेंड्यावर त्यांनी कधी काम केलं नाही. त्यांनी जातीपातीवर काम केलं नाही, राजकारण केलं नाही आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही मूळ प्रवाहात यायचं त्या प्रयत्न करत होते असं म्हणतात, पण देवेंद्र फडणवीसांनी त्या विधानाला फुल स्टॉप दिलेला आहे. ते म्हणतात की जर असं झालं असतं तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली असती. असं काही नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीनं भाजपबरोबर गेले आणि त्यांना असं वाटलं कदाचित की भारतीय जनता पक्ष हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही. आता अजित पवार फडणवीसांबरोबर संदर्भात खादीत बरंच काही बोलायचे असं बोललो तर आम्ही. जर फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसमध्ये विश्वास नसेल. जर त्यांना आपला स्वगृही परत जायचा असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय. फडणवीसांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधामध्ये. फडणवीसांचा पक्ष हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने. अशा वेळेला अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवरती काम करू शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. अजित पवारांशी आमच्याही चर्चा होत होत्या ना. फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी आयुष्यावर चर्चा का केली नाही. इतर 100 लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस म्हणतात ते खरं. हे चुकीचं आहे. अजित पवार हे मूळ प्रवाहामध्ये येण्याच्या विचाराशी ठाम होते. दोन्ही पक्षामध्ये त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या हे सगळ्यांना माहीत होतं. देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावरती कोणती बिलं फाडू नये. पण असं का बोललं जातं. एकत्र आल्यानंतर तर त्यांची ताकद एनडीएची वाढली असती. पक्ष आता दादा नसल्यामुळं असं वक्तव्य केले जातं. काय नक्की उद्देश काय असतो. नाही, आता अजित पवारांचा पक्ष हा अमित शहांचा 100% गुलाम झालेला पक्ष. मांडलिकत्व जे त्यांना आहे ते स्वीकारावं लागेल. लोक सैरभैर अजूनही आहेत. दुर्दैवानं आज भारताची न्याय यंत्रणा आणि निवडणूक आयोग हा सुद्धा अमित शहा आणि मोदींचा मांडलिक झाल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेमध्ये विलंब होतोय. अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात घातपात आहे असे प्रश्न अनेक उपस्थित केले पवार साहेबांनी जातात. अमोल मिटकरी यांनी असं म्हटलं. नाही, पवार साहेबांची जी क्लिअरिटी आहे ती पहिल्या दिवशी त्यांनी केली पण हळूहळू त्यांनाही कळेल
हे प्रकरण साधं नाहीये. अमोल मिटकरी असं म्हणतात एक की लक्षात विदर्भातील 6वी नाही विभाग नाही प्रश्न असा आहे की अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव होता. देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता आणि भारतीय जनता पक्षाची जी दहशत आहे ती मोडून गेली असती. अजित पवार मागे फिरले असते तर. नंबर 1, अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय आहे. मला जस्टिस लोहियाची आठवण येते. या प्रकरणानंतर मला जस्टिस लोहियाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली. मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे एक आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी ते वाचले आणि ऐकले. ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतोय, त्यांच्याबरोबर कोणी प्रमुख व्यक्ती नाही, त्यांचा ओएसडी नाही किंवा अमुक नाही, इतर काही गोष्टी नाहीत, विमानाचं मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आहे. तुमच्या मनात तशी शंका आहे? माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका आहे. ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन, तेव्हाच माझ्या मनात धस झालं. तेव्हाच याचा अर्थ असा होता की अजितदादांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारमधला एक डेप्युटी सीएम उघडपणे सांगतो की यांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे. यांनी त्यावेळेला 1995च्या काळामध्ये काही कोटी रुपये सिंचन प्रकल्पाचं बजेट वाढवून ते पक्षनिधीमध्ये कसे वळवले, हे जेव्हा अजितदादा सांगत होते तेव्हा मी त्यांची बॉडी लँग्वेज पाहत होतो. मला ते स्पष्ट दिसत होतं की अजितदादांना पुन्हा माननीय शरद पवार यांच्यासोबत जायचं आहे. तुम्ही आता बोलताना म्हटलं की पवार साहेबांना हळूहळू ती क्लॅरिटी येईल पुढे. तुम्ही पवार साहेबांशी काय बोलणार? त्यावेळेस काही परिस्थिती निर्माण झाली की लोकांमध्ये राग होता. नक्कीच. आणि तो शांत करण्यासाठी असं वक्तव्य बघा माननीय पवार साहेब हे एक अत्यंत प्रगल्भ असं नेतृत्व आहे. कोणत्या वेळेला काय बोलावं आणि निर्णय घ्यावा हे त्यांना पक्क कळतं. मुंबईच्या बॉम्बस्फोटाच्या वेळेलाही त्यांनी 13 बॉम्बस्फोट झाले असताना 14 बॉम्बस्फोट झाले असं सांगितलं. याचं काही कारण होतं. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी तेव्हा जे काय वक्तव्य केलं ती तेव्हाची गरज होती. पण त्या संदर्भात आता अजित पवार यांच्या पक्षाचे लोकच संशय आणि शंका घ्यायला लागलेले आहेत. आणि अमोल मिटकरी यांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत, जे काही प्रश्न निर्माण केलेत, मी स्वतः ते पाहून मलाही असं वाटलं की हा गंभीर विषय. जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही. सगळ्या देह आतले जे होते जळून खाक झाले, ओळख पटवता येत नव्हती. अशा वेळेला दादांच्या जवळच्या सगळ्या ज्या फाईलचे कागद होते ते जळालेले नाही आहेत. बघा तुम्ही, ते जे पडले आहेत ते तसेच आहेत. काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला? असे अनेक प्रश्न आहेत. तुम्ही वरिष्ठांशी, खास करून पंतप्रधानांशी काही बोलणार आहात? मी कशाला बोलू? मी पार्लमेंटमध्ये हा विषय उपस्थित करीन. राज्यसभेमध्ये? हो, नक्की करणार. सामनाच्या अग्रलेखमध्ये तुम्ही म्हटले लई वंगाळ राजकारण. होय, लई वंगाळच आहे. हा दादांचा शब्द आहे. लई वंगाळ राजकारण झालं आहे. हे अजितदादांनीच गेल्या 10 दिवसापूर्वी काही एका भाषणात त्यांचं ऐकलं की राजकारण लई वंगाळ झालं, कंटाळाला वाटलं. वारंवार दादा अशा प्रकारची वक्तव्य का करत होते? त्यांना कसला कंटाळा आला? ते लोकांना सल्ले देत होते राजकारण वंगाळ आहे. म्हणजे काहीतरी पडद्यामागे घडत होतं, घडण्याची प्रक्रिया सुरू होती. चले बोलिये. चांगली गोष्ट आहे. त्या राज्याच्या आता उपमुख्यमंत्री आहेत. दुःख विसरून त्यांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची. त्याच्यामुळे त्यांना आता बाहेर पडावं लागेल. त्यांना कर्तव्याची भान असल्यामुळे त्या आता कर्तव्य पथावर आहेत.